सोयरे हो, आता तुम्ही म्हणशाल सोयरा का आपल्याकडे असं येड्यासारखं बघा. सोयरे हो, तुमच्याकडे बघलं की मला लई चांगलं वाटायलंय बघा. आता तुम्ही म्हणशाल आमच्याकडे बघल्यानं तुम्हाला काय चांगलं वाटायलंय. सोयरे हो, तुम्हाला काय सांगावं माझ्या जीवनाची दशा. सोयरे हो, माझी सासरवाडी इतकी पैसेवाली आहे की अक्षरशः त्याच्याकडे लोकांच्या 7-7 पिढ्या इकत घ्यायचे एवढा पैसा आहे. मात्र तिथं जावायला मान सन्मान रुपयाचा नाही बघा. तुमच्या सासरवाडीमध्ये तुम्हाला मान असेल, सन्मान असेल आणि तुमचा तिथं पाहुणचार असेल. मात्र माझ्या सासरवाडीमध्ये मोह काही नाही बघा. सोयरे हो, काल परवा माझ्या सासरवाडीला गेलतो. 100 लोक घेऊन गेलो. आजच्या आम्ही जे पिऊ लागलो आणि गावात लोकांना म्हणून लागलो चला मुंबईला. माझ्या सासरवाडीमध्ये लई पैसा आहे, लई मान सन्मान आहे, तुमची म्हणली ती सोय करते म्हणून लागलो. असं म्हणीत गावातलं 100 लोक नेलो. मात्र सोयरे हो, तिथं गेल्यावर मला कळालं की माझ्या सासरवाडीमध्ये मी काय इज्जत असेल. सोयरे हो, सासरा मला बोलणं तर सोडा, मला बघायला सुद्धा आलं नाही. अहो बघायला तर सोडा, त्यानं मला काळं पाणी सुद्धा केलं नाही. मग काय, मग गावातले लोक मला नाही तसं बोलू लागले. अरे बाप रे बाप, गावातलं लोक असं मला बोलू लागलं की अक्षरशः माया काना म्हणून रगत येऊ लागलं. आता मला सांगा सोयरे, बोलणं आता कसं होतात. मी गावात आजच्या मिशा पिऊ लागलो आणि चला माझ्या सासरवाला मुंबईला म्हणून लागलो. मावा सासरा देवेंद्र मामा लई पैसेवाला आहे म्हणून लागलो. आता तिथं गेल्यानं मला कळालं तिथं महा पाहुणचारच नव्हता. मला सांगा सोयरे हो, सासऱ्याची रीत होई की नवा जाय आता पाहुणचार कराव, त्याला घरला नेवाव, त्याच्या संग लोक येतात, त्याला मान सन्मान द्यावा, आपल्या जावायची गावात इज्जत आहे. मात्र नाही, सासऱ्याला माया काही पडलंच नाही. सासऱ्याला सोडून द्या, मेवण्याला तरी कळाव की नाही. बरं मेवण्याला सोडून द्या, मेवणीला तरी कळाव की नाही. आपला दाजी येणार आहे, त्याला घरला बोलाव, त्याला चहा कराव, पोहे कराव. अहो पोहे तर सोडा हो, त्यानं पायावर माझ्या काळं पाणी सुद्धा टाकलं नाही. माझ्या जीवाला काय वाटत असाल आता तुम्हीच सांगा. आता काय करावं, गावातलं लोक मला असं मिशा पिळाय गेले की आता मिशा पिऊ देणार आहे. गावातलं लोक म्हणाले त्या सासरवाडीमध्ये ती रुपयाची इज्जत नाही, तू आमच्या देखत मिशा पिऊ नको म्हणाले. काही लोक तर माझ्यावर धोंडे बी घालाले. म्हणून मग शेतामध्ये आलो आणि सोयाबीनाच्या वावरामध्ये एकटाच मिशा पिळीत बसालो. आता हे पूर्ण हे घटापट झाली, हे पुरी माझ्या सासऱ्यामुळे झाली. देवेंद्र मामा महा सासरा होय म्हणून आजच्या जिल्ह्याला सांगलो. मात्र मॅच जेव्हा सासरवाडीत गेलो तर काळं पाणी सुद्धा सासऱ्याने केलं नाही. आका जिल्हा मला हसाला, काय तुमची सासरवाडी, काय तुमची इज्जत म्हणाला. म्हणून सोयरे हो, मोठं सोय पण करू नका बघा. गरीबच करा, गरीब मान सन्मान देतात, इज्जत देतात. मात्र मोठ्याच्या इथे की नाही जावयाची लई बेकार अवस्था. जावयाला काळं पाणी तर सोडा हो, त्याची काहीच इज्जत करणार.